गोळ्या बीपीच्या गोळ्या सारख्या नसतात. ही एक मेडिसिन ब्रेनवर काम करून बीपी कंट्रोल करते. त्याचं नाव आहे मोक्सोनायडिन. ठीक आहे. आता मोक्सोनायडिन ही एक हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी वापरली जाते. जसं की ॲम्लोडिपिन टेल्मीसार्टनपेक्षा ह्याचं मेकॅनिझम थोडंसं वेगळं आहे. डायरेक्ट ब्लड वेसलवर नाही काम करतं, आपल्या ब्रेन लेवलवरती हे काम करतं. ठीक आहे. आता ह्याची कॉमन स्ट्रेंथ किती ह्याच्यामध्ये 0.2 0.3 आणि 0.4 असतं आणि दिवसातून एकदा दिली जाते आणि कधीकधी डोस ह्याच्यामध्ये हळूहळू इन्क्रीज केले जातात. सो ह्याचा यूज काय तर हाय बी पीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतं. खास करून अशा पेशंट जसं की इतर बी पीचे जे पण मेडिसिन आहेत ते पुरेसे काम करत नसतील, जसं की ॲम्लोडिपिन टेल्मीसार्टन अशा ह्या जितक्या पण मेडिसिन आहेत त्या जर मेडिसिन तुमच्या बॉडीवर वर्क करत नसतील तर मग ही मेडिसिन दिली जाते. किंवा ज्यांना ओबिसिटी आहे, इन्सुलिन रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटला दिली जाते. सो इट डिपेंड्स की तुमची कंडिशन काय त्याच्यावरती बी पीचं म्हणजे गोळ्या डिपेंड असतात. आता ह्या गोळीचे फायदे काय तर बी पी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो. काही पेशंटमध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करतो. आता साईड इफेक्ट काय तर ड्राय माउथ होऊ शकतं, थोडंसं डायजेनेस होऊ शकतं, वीकनेस होऊ शकतं आणि आपला हार्ट रेट थोडासा स्लो होऊ शकतो. आता ही गोळी अचानक बंद करायची नसते, नाहीतर मग आपलं जे बी पी असतं ते रिबाउंड होऊ शकतो आणि नाईटला घेतल्या डायजेनेस थोडासा कमी होतो. जसं की आता खूप साऱ्या गोळ्यांमध्ये असतं की ती गोळी घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी बोलतात ना असं थकवा किंवा असं वाटतं की यार झोप येते का असं फील होतं. सो ही गोळी मोस्टली नाईटला घेतली जाते. किडनी पेशंट जे असतात त्यांच्यासाठी हे डोस थोडेसे ॲडजस्टेबल असतात. आता मेकॅनिझम मी तुम्हाला सांगते शॉर्टमध्ये. ह्याचा फुल मेकॅनिझमचा व्हिडिओ दुसरा आहे, सो तुम्ही तोही बघू शकता. सो आता हे एक्झॅक्टली मेडिसिनचं काम काय ते तुम्हाला सांगते. आता आपल्या ब्रेनमध्ये सिम्पॅथेटिक सिग्नल असतात जे की स्ट्रेस सिग्नल. आता जसं की तुम्ही घाबरलो की आपलं कसं ब्रेनमध्ये सिग्नल जातं की अरे काहीतरी घडलेलं आहे. सो ब्रेनला सिग्नल जातं आणि मग आपण घाबरतो किंवा आपलं बी पी हाय होतं. सो त्या बी पीला हाय झालेल्या बी पीला कंट्रोल करण्यासाठी ही मेडिसिन दिली जाते. सो त्याच्याने काय होतं आपलं हार्ट रेट कमी होतं, ब्लड वेसल रिलॅक्स होतात आणि बी पी नॅचरली कमी होते. सो ही मेडिसिन आपल्या ब्रेनवरती काम करते, जसं की सिम्पॅथेटिक सिग्नलवरती काम करते. सो मी एक फार्मासिस्ट आहे आणि ॲज अ फार्मसी मेडिसिन इन्फॉर्मेशन देणं आणि जनरल अवेअरनेस करण्याचं काम माझं आहे. सो जेही तुम्हाला जसं की तुम्ही जे मेडिसिन खाताय किंवा जे फार्मसी स्टुडंट आहेत स्पेशली त्यांच्यासाठी माझी व्हिडिओ असतात. पण आता पेशंटसुद्धा बघतात. सो पेशंटसाठी ही एक साधी इन्फॉर्मेशन असते. सो तुम्हाला कुठल्याही मेडिसिनवर डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की विचारू शकता. बट कोणतेही मेडिसिन घेण्यापूर्वी किंवा कुठलेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला नेहमी घ्यावा. बिकॉज फिजिकल चेक केलेलं आणि इन्फॉर्मेशन देण्यामध्ये खूप फरक असतो. सो आणि फार्मसी स्टुडंट जे पण त्यांना पण फुल व्हिडिओ हवा असेल ते फुल व्हिडिओ चेक करू शकता मेकॅनिझमसाठी. बिकॉज मेकॅनिझम कळल्याशिवाय तुम्हाला मेडिसिन कळणार नाही. सो नक्की. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. सो चला, बाय.